1933 ते 1945 12 वर्ष 60 लाख ज्यूज एका आधुनिक एज्युकेटेड कल्चर्ड देशाने म्हणजे जर्मनीने एका पूर्ण समुदायाला पृथ्वीवरून मिटवण्याचा प्रयत्न केला होता. हॉलोकॉस्ट इतिहासातील सर्वात काळा अध्याय. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. हॉलोकॉस्ट म्हणजे ग्रीक शब्द आहे. हॉलोकॉस्टन म्हणजे पूर्णपणे जाळलेली गोष्ट. हिटलरची आयडियोलॉजी दोन गोष्टींवर आधारित होती. जर्मनसाठी जास्त जमीन आणि दुसरं रेशियल सुप्रिमसी म्हणजे ज्यूज, रोमा, डिसेबल्ड लोक हे इन्फिरियर आहेत, त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे असं त्याचं मत होतं. 1933 मध्ये हिटलर सत्तेवर आला. हळूहळू ज्यूजचे राईट्स काढले, बिझनेसेस बंद केले, स्कूल्स बंद केले, सिटिझनशिप काढली. मग सुरू झाले कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स. ऑस्ट्रेविज आणि अदर सिटीजमध्ये डेथ फॅक्टरीज उभ्या राहिल्या. एकट्या ऑस्ट्रिचमध्ये 11 लाख लोक मारले गेले. ज्यूजना ट्रेनमधून आणलं जायचं, प्लॅटफॉर्मवर उतरवल्यानंतर 2 रांगा व्हायच्या, एक गॅस चेंबरकडे जायची आणि एक कॅम्पकडे. मुलं, वृद्ध, आजारी लोक गॅस चेंबर आणि बाकी जोपर्यंत काम करू शकतात तेवढे. एकूण 60 लाख ज्यूज मेले आणि एकूण हॉलोकॉस्ट विक्टिम्स होते ज्यूज, रोमा, डिसेबल्ड, पॉलिटिकल प्रिझनर्स मिळून 1,70,00,000. हॉलोकॉस्टने जग बदललं. 1948 मध्ये युएनने जेनोसाइड कन्व्हेन्शन पास केला, नेव्हर अगेन या नावाने, म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आलं आणि इस्रायल ज्यूज लोकांसाठी एक स्वतंत्र देश तयार करण्यात आला. आज गाझामध्ये जे सुरू आहे ना, त्याचं मूळ हॉलोकॉस्टमध्ये आहे. इस्रायलचा जन्म हॉलोकॉस्टच्या ॲशेसमधून झालाय आणि त्याच इस्रायलने आज पॅलेस्टाईनशी काय केलंय हे जगाचं सर्वात पेनफुल कॉन्ट्रडिक्शन आहे. हिस्ट्री म्हणते नेव्हर अगेन, पण जग अजूनही म्यानमार, गाझा, सुदानमध्ये जेनोसाइड बघतंय आणि गप्प राहत आहे. नेव्हर अगेन हा एक फक्त शब्द राहिला. पाहत राहा जगात काय चाललं.